काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांना फसवून शिंदे गटात गेलेले सुनील पाटील यांच्या ताकई गावातील राकेश पाटील यांच्यासह असंख्य तरुणांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात रविवारी 10 नोव्हेंबर रोजी जाहीर पक्षप्रवेश केल्यानं शहराचा मोठा नेता म्हणून मिरवणाऱ्या सुनील पाटील याला मोठा धक्का मानला जातोय। महायुतीच्या माध्यमातून ठाकरे गटातून विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी सुनील पाटील इच्छुक होते। मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीत सुनील पाटील यांनी माघार घेत नितीन सावंत यांना निवडून आणायचा शब्द ठाकरे यांना दिला आणि आठवड्यातच उद्धव ठाकरे यांना फसवून शिंदे गटात प्रवेश केल्याच्या नाट्यमय घटनेनं सुनील पाटील यांच्या विरोधात सकल मराठा समाज, खोपोली शहरातील सर्वसामान्य जनता, तरुण वर्ग नाराज असतानाच सुनील पाटील यांच्या गावातील असंख्य तरुणांनी नितीन सावंत यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होत ताकई गावातील युवा नेते राकेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली असंख्य तरुणांनी शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला। याप्रसंगी तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे, माजी उपसभापती पंढरीनाथ राऊत, जगदीश ठाकरे, संपत हाडप, योगेश घोलप, भरत पिंगळे आदी पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते। कालापूरमध्ये गेले 6 दिवस महाविकास आघाडीतर्फे प्रत्येक गाव, वाडी, वस्तीवरती प्रचार करत असताना 6 दिवस कर्जत तालुक्यात प्रचार संपून जेव्हा खानापूर तालुक्यात झाला, प्रचाराची सुरुवात सकाळीच महडच्या वरद विनायकांना दर्शन घेतलं आणि तिथून प्रचार करत असतानाच मला फोन आला की ताकई गावातून सर्वच राकेश पाटील असेल तर सगळेच ग्रामस्थ त्यांचे असतील, त्यांना सगळ्यांनाच तुम्हाला भेटायचं आहे, तुमचा पक्षप्रवेश त्या ठिकाणी करायचा आहे आणि सगळ्याच ग्रामस्थांचा त्या ठिकाणी पाठिंबा द्यायचा आहे। तालुका प्रमुख म्हणून आम्ही एकत्र प्रचार करत त्यांना सांगितलं, त्यांनी एकाच मिनिटात आपल्याला ताकईला जायचं आहे आणि आम्ही या ठिकाणी आल्यानंतर राकेश असतील सगळेच त्यांच्याशी ग्रामस्थांशी भेटलो, चर्चा केली आणि जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे काम करतात तेव्हा वरचा पण तुमच्याबरोबर असतो, याचं आज उदाहरण म्हणजे ही सगळी मंडळी आहेत। कारण या गावातलेच काही दिवसापूर्वी एक नेता आम्हाला सोडून शिंदे गटात त्या ठिकाणी गेला, पण शेवटीला जेव्हा एखादं नेतृत्व जातं तर नवीन नेतृत्व त्या ठिकाणी ते उभं असतं आणि आज राकेश पाटील असे सगळेच ग्रामस्थ असतील, आज त्यांनी शिवसेना उद्धव पक्षामध्ये जाहीररित्या प्रवेश करून आज माझे हात बळकट करण्यासाठी माझ्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची त्यांनी या ठिकाणी ग्वाही त्या ठिकाणी दिली। मी या सगळ्यांचेच ग्रामस्थांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांना एकच शब्द देतो, तुम्ही जी मला साथ दिली आहे ती साथ 23 तारखेनंतर त्याच ताकदीने तुमच्या बरोबर प्रामाणिकपणे तुम्ही तुमच्या सुखदुःख असेल, तुमच्या अडीअडचणी असतील, त्यासाठी तुमच्याकडे प्रामाणिकपणे तुमचा भाऊ म्हणून त्या ठिकाणी तुमच्यासाठी प्रामाणिकपणे उभा राहील आणि तुमच्या सगळ्यांनाच परत एकदा सगळ्याच ग्रामस्थांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय जय महाराज। नितीन दादा सुद्धा खालापूर तालुक्यामध्ये प्रचारला आहेत आणि तात्काळ या लोकांचा फोन आला की आपल्याला भेटायचं आहे, तर ताकईला भेटायचं म्हटल्यानंतर मला आनंद झाला। ते मला मगाशी म्हणाले तर तो माझ्यासाठी आनंदाचाच विषय होता, कारण स्वार्थ आणि निस्वार्थ या दोन गोष्टी जर पाहिल्या तर निस्वार्थीपणे काम करणारं एक नेतृत्व उभरतं नेतृत्व राकेश पाटलाच्या माध्यमातून जर या ताकईमध्ये निर्माण होतं आहे तर त्याला नितीनदादासारखा माणूस हा नक्कीच साथ देऊन त्याला मोठं करण्याचा प्रयत्न करेल। त्याने ह्या निवडणुकीमध्ये नितीनदादाला चांगल्या प्रकारे साथ दिली तर नक्कीच ह्या आत्तापर्यंत या ताकई गावामध्ये जे मोठमोठे नेते झाले ते नेत्यांना विसरून ह्या ताकईमधली सगळी जनता, ताकईमधले सगळे लोक, ग्रामस्थ हे राकेश पाटलाच्या पाठी उभं राहून राकेश पाटलालाही मोठं करण्याचा प्रयत्न करतील। कारण राकेश पाटलाच्या भावना जर पाहिल्या तर राकेश पाटलाच्या भावनांमध्ये कुठेही स्वार्थ नाही आहे। राकेश पाटील स्वतः एक उद्योजक आहे आणि तो उद्योजक असून तर त्यांनी स्वतःसाठी काही न करता त्यांनी समाजासाठी काय करायला पाहिजे या सगळ्या गोष्टी आमच्यासमोर मांडल्या आणि नक्कीच असा माणूस ज्या वेळेला स्वतःचं हित बाजूला ठेवून जेव्हा समाजाचं हित बघतो त्यावेळेला नक्कीच तो या ताकई गावामध्ये अनेक दिग्गज होऊन गेले। मग BL पाटलांसारखं नेतृत्व या गावामध्ये निर्माण झालं, त्यानंतर आलेले सगळे नेते झाले, पण त्यांच्यामध्ये आणि राकेशमध्ये जो काय आज मला फरक जाणवला की मी त्यांच्यासोबत सुद्धा काम केलं, त्यांच्याबरोबर सुद्धा सगळ्या गोष्टी पाहिल्या, पण खरोखर राकेश मी आज पहिल्यांदाच तुला भेटलो असं मला वाटतं, पण नक्की तुझ्याकडे काही गुण खूप चांगले आहेत। तू जो विचार आहे तुझे विचार ते विचार हे तुझं खूप पुढे नेणार आहेत, कारण तुझं विजन हे गावासाठी नसून
तर संपूर्ण आपल्या खोपोली शहराच्या उन्नतीसाठी सुद्धा ते विचार खूप योग्य असतील. कारण टाकळीमध्ये बरेच नेते आहेत, त्यांच्याबद्दल मी काही वाईट नाही बोलू इच्छित, पण तरीही त्यांच्यामधल्या गुणांचा विचार केला तर तुझ्याकडचे गुण खरोखर सामान्यातल्या सामान्य लोकांना पुढे घेऊन जाईल आणि तुझं कुटुंब तुझ्या सोबत जर असेल तर नक्की तू खूप मोठा होशील. एवढंच मी या माध्यमातून सांगतो, तुला शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा 20 तारखेला नितीन दादाला मिळाव्यात एवढ्याच अपेक्षा व्यक्त करतो.